नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत जेसीबीने गावठी हातभट्टी उद्ध्वस्त. पुणे येथे विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर सांगली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्नाळ तालुका मिरज येथे ओढ्यालगत सुरू असलेली एक मोठी गावठी हातभट्टी पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 750 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन आणि इतर साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले. या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी दोघे राहणार कंजारभाट वस्ती कर्नाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत. जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय आणि हातभट्टी दारू उत्पादकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेवरून पोलीस पथक गस्तीवर होतं. यावेळी माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावर कर्नाळ हद्दीत ओढ्यालगत कोळसा आणि लोखंडी बॅरेलचा वापर करून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून ओढ्याच्या दिशेने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तिथे काम करणाऱ्या दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता संपूर्ण परिसरात तीव्र उग्र वास येत होता. संशयितांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी जमिनीमध्ये ठराविक अंतरावर लोखंडी बॅरेल्स पुरून ठेवल्याचे दिसून आले. या बॅरेल्सच्या शेजारीच लाकडे पेटवल्याच्या खुणा आणि कोळसा मिळून आला. जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच विशेष मोहीम राबवून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.